नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 च्या खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे आगामी निवडणुकीची रणनीती आणि त्यावर उठणाऱ्या चर्चा. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीने वातावरण तापवले. विधान परिषदेच्या एकूण 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण 12 उमेदवार मैदानात असल्याने कुणाची विकेट पडणार याकडे सर्वांचं सध्या लक्ष लागलंय. महाविकास आघाडीने एक्स्ट्रा उमेदवार दिल्याने उद्याच्या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारी घेतली आहे. आमदार फुटू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. राज्यातील 6 प्रमुख पक्षांपैकी 4 पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, तर 2 पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये न ठेवल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते. या 2 राजकीय पक्षांना आमदार फुटण्याची भीती नाही का, असा सवाल या निमित्ताने केला जातोय. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आणि ठाकरे गटाने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले, तर काँग्रेस आणि शरद पवार गटाने मात्र आपल्या आमदारांना हॉटेलात न ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. काँग्रेसचा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर शरद पवार गटाने शेकापला पाठिंबा दिला आहे. असं असूनही दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांची हॉटेलात बडदास्त ठेवलेली नाही. रिपीट. असं असूनही दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांची हॉटेलात बडदास्त ठेवलेली नाही. या दोन्ही पक्षांना आमदार फुटतील याची भीती नाही वाटत का, अशी चर्चा सध्या या निमित्ताने रंगली आहे. या निवडणुकीत एकूण 274 मतदार आहेत, तर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा ठरवण्यात आलाय. काँग्रेसकडे 37 मते आहेत, त्यामुळे त्यांचा उमेदवार सहज निवडून येणार आहे. उलट काँग्रेसची अतिरिक्त मते महाविकास आघाडीकडे वळवली जाणार आहेत. प्रमाणापेक्षा जास्त मतांचा कोटा असल्याने मते फुटली तरी फरक पडणार नाही, असं काँग्रेस नेतृत्वाला वाटत असावं, म्हणूनच त्यांनी हॉटेल पॉलिटिक्स टाळल्याचं सांगितलं जाते. तर शरद पवार गटाकडे 12 मते आहेत, मात्र त्यांनी निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. त्यांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे शरद पवार गटानेही उमेदवार नसल्याने हॉटेल पॉलिटिक्स टाळल्याचं सांगितलंय. भाजपने 5 उमेदवार दिले आहेत. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉक्टर परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने या 2 उमेदवारांना तिकीट दिली आहेत. अजितदादा गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना मैदानात उतरवलंय. तर काँग्रेसने प्रज्ञा सातव आणि शेकापने जयंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. जयंत पाटील हे शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटाने वांद्रे येथील ताज लँड्स या हॉटेलमध्ये आपले आमदार उतरवले आहेत. एका हॉटेलातील एका सूटचं भाडं हे 15 ते 25 हजार आहे. अजित पवार गटाने विमानतळाजवळच्या हॉटेल ललितमध्ये आमदारांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तर भाजपने कफ परेडच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आमदारांना ठेवलंय. तसेच ठाकरे गटाने परळच्या ITC ग्रँड मराठा हॉटेलमध्ये आमदारांना ठेवलंय. ग्रँड मराठा हॉटेलात एका सूटची किंमत ही 12 ते 15 हजार रुपये असल्याचं सांगितलं जातंय. तर आपापल्या पक्षातील आमदार फुटू नये यासाठी सर्वच पक्षप्रमुखांनी आपापले आमदार हे सुरक्षित ठिकाणी ठेवलेत. अव्वाचे ₹1.25 मोजून त्यांनी अशा प्रकारची रणनीती केली आहे. मात्र काँग्रेस आणि शरद पवार गटाने असल्या कुठल्याही प्रकारची रणनीती नाही अवलंबली. पण त्याचं कारण नेमकं काय, हा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय. तर अशा खास रिपोर्टमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7.